अमेरिका आणि भारतामध्ये जो करार झालेला आहे त्याच्यामुळे अमेरिकेला त्यांचा कृषी माल भारतामध्ये आणण्यासाठी मार्ग सुकर झालेला आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यांचा मालाला दर मिळण्याऐवजी तो माल अजून स्वस्त होईल. परिणामी भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढू शकतं. कारण दूध उत्पादक, कापूस उत्पादक, मका उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कांदा आणि सफरचंद उत्पादक ह्या सगळ्यांनाच याचा फटका बसणार आहे. आधीच ह्या मालाला दर नसल्यामुळे येथील शेतकरी हा अडचणीत आहे. त्यातच जर अमेरिकेचा माल भारतामध्ये आला तर तो अतिशय स्वस्त दराने येईल आणि भारतातील शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वच शेतकऱ्यांना ह्या कराराचा फटका बसणार आहे. गेली कित्येक वर्ष आपले सरकार जे आहे केंद्र सरकार यांनी हा जो करार आहे तो राखून ठेवलेला होता आणि अमेरिकेच्या मालावरती कृषी मालावरती खूप मोठे टॅक्स लावले होते. पण आता ते टॅक्ससुद्धा आपण कमी करणार आहोत. त्याच्यामुळं त्यांचा माल आपल्या देशात येऊन आपल्या शेतकऱ्यांचं वाटोळं होणार आहे. गेल्या काही दिवसामध्ये बातम्या येत होत्या की सरकारने त्याला शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून त्याला विरोध केलेला आहे. पण हा विरोध आत्ताच का मावळला याचं कारण मला वाटते की ॲप्स्टीन फाईल्समध्ये मोदींचं नाव आलं आणि त्याच्यावरूनच ट्रम्पने मोदींना ब्लॅकमेल करून हा करार केला आहे का काय अशी कुठंतरी मनामध्ये शंका येत आहे. जर असं झालं असेल तर हे आपल्या देशासाठी खूप घातक आहे आणि इथला शेतकरी ह्यामुळे देशोधडीला लागणार आहे, यात काहीच शंका नाही. ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.